नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, दिवाळीचे पदार्थ करताना त्याचं प्लॅनिंग मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे पदार्थ टिकतात ते आधी करून ठेवले तरी चालतील आणि जे टिकत नाहीत ते अगदी दिवाळी तोंडावर आली की आपल्याला करावे लागतात. म्हणूनच आपण आज असा एक पदार्थ करतोय जो झटपटही होईल आणि टिकेलही. पण मनीषा, थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात ना. मुगडाळ तांदूळाची इन्स्टंट काटेरी चकली होईल एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. अमृता, परवा इस्लामपूरला आमचे एक स्नेही आहेत, जयश्रीताई. मी त्यांच्याकडे गेले होते आणि एकदम खुसखुशीत काटेदार अशी चकली मी तिथे खाल्ली. अच्छा. त्यांच्याकडनंच मी ही रेसिपी आज आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे. एकदम खुसखुशीत काटेदार आणि पटकन होणारी मूग डाळीची आणि तांदूळाच्या पिठाची चकली आपण आज इथे करणार आहोत. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, मी इथे 200 ग्रॅम मुगाची डाळ घेतली आहे आणि ह्याला 4 शिट्ट्या मारून घेतल्यात. म्हणजे छान आपली डाळ शिजली पाहिजे. पिठलं कसं असतं तशी ती घोटून घ्यायची, एकदम एकजीव झाली पाहिजे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळाचं पीठ, अर्धा किलो तांदूळाचं पीठ जे आपण घेतलेलं आहे त्याला आपल्याला 60 ml कडकडीत मोहन घालायचं आहे. तेल गरम असतानाच त्याच्यामध्ये घालायचं. तेलातनं धूर निघाला पाहिजे इतपत कडक मोहन आपल्याला इथे घालायचं आहे. आता आपण काय करूया, हाताने जे आपलं मोहन आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून मी याला एकसारखं चोळून घेते. गरम आहे हे, थोडंसं काळजीपूर्वक करावं लागेल. मनीषा, चकली हा पण असा एक प्रकार आहे की बऱ्याच जणांचा फसतो. भाजणीची चकलीचं प्रमाण चुकतं, त्यामुळे खूप जण चकली करायला टाळतात. आणि खूपदा असं होतं ना की आपल्याला भाजणी करायला वेळच मिळत नाही. बरोबर आहे. आणि त्यासाठी हा सगळ्यात साधा सरळ सोपा उपाय आहे. आपलं जे मोहन आहे ते आपण छान चोळून घेतलेलं आहे सगळ्या पिठाला आणि मुगाच्या डाळीच्या आपण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे डाळ जी आहे ती छान मऊ शिजल्या गेली पाहिजे. हे बघा, डाळ जी आहे आपली छान मऊ शिजल्या गेली आहे. आपण काय करणार आहोत, त्याला एकजीव करून घेणार आहोत, छान घोटून घेणार आहोत. मनीषा, हे असं काही आहे का, ही डाळ गरम असतानाच त्या पिठामध्ये घालवली पाहिजे? हो, म्हणजे काय होईल ना, पीठ छान मळून येईल आणि तांदळालाही चिकटपणा छान येईल. त्याच्यामुळे आपण जी घोटलेली डाळ आहे ती गरमच घालणार आहोत, पण प्रमाणात घालणार आहोत, म्हणजे लागेल तशी घालायची. आता आपण काय करूया, ही जी घोटलेली डाळ आहे ती मापाने घालणार आहोत. अख्खी डाळ एकदम घालणार नाही आहोत. अच्छा, म्हणजे पीठ मळून यायसाठी जितकी डाळ लागणार आहे तितकीच आपण घालणार. आपली डाळ टाकून झालेली आहे. आपण घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट, साधारणतः 2 टीस्पून धण्याची पावडर घेतलेली आहे मी, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून मी ओवा घेतलेला आहे ते घालणार आहोत. ओवा काय करायचा, हलका हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे ना चव जास्त छान सगळीकडे पसरतो. 1 वाटीभर पांढरे शुभ्र तीळ घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता आपण काय करूया, ही आपली सगळी जी जिन्नस आहेत ती छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गरम आहे त्यामुळे थोडं काळजीपूर्वक करावं लागेल. म्हणजे थोडे चटके बसले तरच कुरकुरीत चकली मिळेल. खरंय खरंय. अमृता, याला मिळून यायला अजून थोडी डाळ आपल्याला घालावी लागेल तशी डाळ आपण टाकणार आहोत. आणि तुम्ही एक बघितलं असेल की आपण हळद नाही टाकली आहे, फक्त लाल तिखटाचा वापर केलेला आहे. हळदीमुळे काय होतं, चकलीचा रंग थोडा वेगळा बदलतो आणि लाल तिखटाने ना रंग छान केशरी येतो. कसं सैलसर पीठ मळायचं आपल्याला? नाही, जास्त सैलसरही नाही, थोडस घट्ट, म्हणजे आपली काठी जी आहे ती छान पडते. आपला छान पीठ मळून झालेला आहे. आता आपण काय करूयात, चकली करायला घेऊयात. आपण जो गोळा आहे तो आपण सोऱ्यात घालून घेणार आहोत. इथे मी प्लेट्स घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर का बटर पेपर असतील तर तुम्ही बटर पेपरवर पण टाकू शकता. सुंदर काटे येत आहेत चकलीला मनीषा, एकदम सुरेख. मेन चकलीचा जो इम्पॉर्टंट थिंग आहे म्हणजे मला असं वाटतं तो म्हणजे काटा. बरं, चकलीचा जो आकार आहे तुम्ही तुमच्या मनाने कितपत तुम्हाला चकली मोठी हवी आहे त्या हिशोबाने करा.
चकली झाल्याच्या नंतर हे ज्या टोका आहेत ते काय करायचे, व्यवस्थित दाबून घ्यायचे. म्हणजे काय होईल, आपली चकली तेलात टाकल्याच्या नंतर सुटणार नाही. आपलं तेलही छान गरम झालेलं आहे. आता आपण काय करूयात, चकल्या तळून घेऊयात. छान कडेने सोडायची, म्हणजे तेल अंगावर नाही येणार. आता आपण या चकल्या मध्यम आचेवरती छान केशरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. काही जण ना चकलीचं पीठ भिजवताना ताक किंवा दही घालतात. त्यामुळे काय होतं ना, चकलीला एक थोडासा आंबूसपणा येतो आणि चकली खायला अजून सुरेख लागते. मी बघितलंय काही ठिकाणी लोणी सुद्धा घालतात चकली करताना. हो, लोणीही घालू शकता तुम्ही, फक्त त्याचं प्रमाण तुम्हाला माहिती अगदी. असायला हवं. आपल्या चकल्या झाल्या आहेत बघ, चकली कशी कुरकुरीत झाली आहे. अरे वा, हे ट्रेंडिंग आहे हा सध्या, चकली तोडून दाखवणं. आपण ही छान काटेदार कुरकुरीत चकली छान काढून घेऊयात. मनीषा, अशी जर चकली होणार असेल तर चकली बनवायचं टेन्शनच नाही. असेच दिवाळीचे छान छान पदार्थ आपण इथे दाखवणार आहोत, जे पचणारही नाहीत आणि झटकन होतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. त्यासाठीच पाहत राहा किचन क्वीन्स.